नमस्कार. आज आपण पनीर टिक्का राईस बनवणार आहोत. तर त्यासाठी पनीर फ्रेश घ्यायचं आणि बासमती तांदूळ घ्यायचे. हे मी बासमती तांदूळ घेतले आहेत. 1 पेला तांदूळ घेतले आहेत. हे तांदूळ आपण भिजत न घालता फक्त धुवून घ्यायचे आणि 10 मिनटं आपलं रेसिपी बनवण्या अगोदर 10 मिनटं ते धुवून बाजूला ठेवून द्यायचे. त्याच्यात पाणी घालून ठेवायचं नाही. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते. एक भाताचा वेगळा प्रकार तुम्हाला खायला मिळेल. त्यानंतर 2 चमचे मी बेसन घेतलेलं आहे आणि 1 चमचा तिखट घातले आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे आणि हे मसाला घातला आहे मी, चाट मसाला त्याच्यामध्ये अर्धा चमचा आणि लिंबू पिळून घेतले. मी याच्यामध्ये दह्याचा वापर केलेला नाही आहे आणि आलं लसूण पेस्ट मी याच्यामध्ये घातली नाही आहे मॅरिनेट करण्यासाठी. आणि त्यानंतर आपल्या याच्यासाठी मीठ त्याच्यामध्ये घालून घ्यायचं पनीरला लावण्यासाठी आणि थोडंसं तेल घालून घेतलं. आता याची थोडी फाईन पेस्ट बनवण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे ही पेस्ट बनवून घ्यायची आणि याच्यामध्ये थोडीशी कांद्याची काप आणि पनीर घालून घ्यायचे आणि 5 ते 10 मिनटं मॅरिनेट करून घ्यायचं. मी याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या घातलेल्या नाहीत, कारण पनीरची टेस्ट, आपण पनीर टिक्का राईस म्हटलं आहे, त्यामुळे पनीरची टेस्ट याला चांगली आली पाहिजे. त्यानंतर या पेल्याने मी तांदूळ घेतले होते पूर्ण भरून. तर याच पेल्याने 3 पेले पाणी गरम करायला ठेवलेले आहे, कारण भात बनवताना आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ओतलं तर त्याचा रंगही छान राहतो आणि चवीलाही खूप छान लागतं. त्यानंतर जे आपण पनीर मॅरिनेट केलेले आहेत ते तव्यावर फ्राय करून घ्यायचे. फ्राय करताना जास्त वेळ फ्राय करायचे नाहीत, कारण पनीर मग जास्त वेळ फ्राय केला तर तो चिवट होतो. त्यासाठी ते स्लो गॅसवर कमी वेळात फ्राय करून घ्यायचे. हे असे आपण पनीर टाकून घ्यायचे आणि 5 मिनिटांनी त्याला पुन्हा परतून गॅस बंद करून टाकायचा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली आणि खरोखरच आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला विसरू नका. अशा प्रकारे आपण हे पनीर सगळे पसरवून ठेवलेले आहेत आणि याच्यासाठी फास्ट गॅस करायचा नाही तर स्लो गॅसवर हे परतून घ्यायचे, कारण फास्ट गॅसवर परतायला गेलं तर ते खालून करपण्याची शक्यता असते. 5 मिनटं झाल्यानंतर आपण त्याला फिरवून घ्यायचं आणि पुन्हा 5 मिनिटानंतर ते गॅस बंद करून टाकायचं. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की करून बघा. पण पनीर फ्रेश घ्या, पॅकेटचं पनीर घ्यायचं नाही, ते थोडं कडक असतं. त्यानंतर आपण एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खडा मसाला घालणार आहोत. तर मी 1 पेला तांदळासाठी 1 तेजपत्ता, 2 लवंगा, 5 काळा मिरी आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा असे मी याच्यामध्ये घालून घेतले. त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा मी कापून त्याच्यामध्ये घालून घेतला आहे आणि याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट 1 चमचाभर घातली आहे. पनीर आपण मॅरिनेट केलं त्याला आपण आलं लसूण पेस्ट लावली नव्हती. त्यानंतर याच्यामध्ये लगेचच 2 टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर लगेचच ते आपण टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची, कारण का आलं लसूण पेस्ट करपण्याची शक्यता असते. त्यानंतर 1 चमचा मी याच्यामध्ये तिखट घातलं आहे, ज्याच्यामध्ये सर्व गरम मसाले असतात. हळद घातली आहे पाव चमचा आणि हे सगळं परतून घेतलं. आता हे मसाले शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आपण याच्यामध्ये, कारण
मसाले खाली चिकटू नयेत परतताना, त्यासाठी आपण थोडंसं पाणी घालून घेतलं आहे. पाणी घालून हे थोडेसे शिजवले की ते चांगले शिजले जातात मसाले आणि एकजीव होतात. अशा प्रकारे आपण हे मसाले शिजवून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये जे आपण तांदूळ भिजवून ठेवले होते बाजूला, ते घालून घ्यायचे आणि चांगले परतून घ्यायचे. पण परतताना एक काळजी घ्यायची की ते तुटले नाही पाहिजेत, कारण भिजवून ठेवलेले तांदूळ असल्यामुळे तुटण्याची शक्यता असते. तर ते नाही तुटतील अशा प्रकारे ते आपण परतवून घ्यायचे चांगले. त्यानंतर याच्यामध्ये आपण जो पाणी गरम करून ठेवलेला होता, 1 पेला तांदळासाठी 3 पेले पाणी गरम करून ठेवला होता, तो पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि चांगलं ढवळून घ्यायचं. त्यानंतर आता आपण पनीरसाठी मीठ घालून घेतलेलं होतं, पण तांदळाचा जो भात होणार त्याच्यासाठी मीठ पाहिजे. तर साठी याच्या अंदाजाने आपण तांदळाच्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर पाणी थोडं अर्धं सुकल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धे पनीरचे तुकडे आणि जे कांदा पोळलेला होता तो सर्व कांदा याच्यामध्ये घालून घ्यायचं. त्यानंतर पाणी सुकत आल्यानंतर बाकीचे पनीरचे तुकडे याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि झाकण देऊन एक 5 मिनटं आपण यांना वाफ द्यायची, म्हणजे आपलं राईस तयार होतं. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि माझी रेसिपी तुम्ही करून बघा आणि नंतर कमेंट करून मला नक्की कळवा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली की नाही याची मला पोचपावती देण्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करा. थँक्यू.